गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. 1 जुलै हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे. या कृषी दिनाचे औचित्याने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी विद्यालय महाडचे वतीने कृषी दिंडीचे आयोजन उत्साहात संपन्न झाले. कृषी दिन निमित्ताने श्री वीरेश्वर महाराज मंदिर येथून प्रारंभ झालेली कृषी दिंडी निसर्ग संवर्धनाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाने मार्गस्थ होऊन बस स्थानक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे चौदारतळीपर्यंत नियोजनबद्धरित्या काढण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं. याप्रसंगी महाडचे विद्यमान तहसीलदार महेश शितोळे, महाड तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे, मोहपरेचे सरपंच अनंत कदम, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैभव गिम्हवणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यूपी कोकाटे, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता जाधव, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या एम शेख, रायगड कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर राहुल डुमरे, डॉक्टर अमोल तांगडे, होप फाउंडेशनचे नरेंद्र महाडिक, समाजसेवी प्रमोद महाडिक, पर्यावरणप्रेमी नवीन परमार, महिला समाजसेवी नीता शेठ, समाजसेवक गणेश खातू, रोटेरियन प्राचार्या अपूर्व देसाई, रोटेरियन जगदीश वतर्क, कृषी मित्र राजेंद्र जैतपाल, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्राचार्य संदीप संकपाळ, कृषी महाविद्यालय व प्राचार्या मयुरी मोरे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रोटरी आणि लायन्स क्लबचे नवीन वर्ष सुद्धा 1 जुलै पासून सुरू होते. या अनुषंगाने सामाजिक जाणीवेने प्रेरित होऊन समाज उपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ महाडचे माजी अध्यक्ष रोटेरियन अरुण गावडे, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या माजी अध्यक्ष रोटेरियन मनीषा नगरकर आणि लायन्स क्लब ऑफ महाडच्या माजी अध्यक्ष मंजुषा कुद्री मोती यांना सन्मान चिन्ह आणि रोपटे देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन प्राचार्या विद्या पवार यांनी केले. कृषी दिंडीमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि महाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.